अमरावती तालुक्यातील वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। येथील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। अमरावती तालुक्यातील वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार सुरू आहे। डॉक्टर दक्ष आणि अनवाणे या सकाळी 8 ऐवजी ड्युटीवर दुपारी 1 वाजता येतात आणि इथं कार्यालयात दार बंद करून झोपत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। रविवारी वलगाव येथील निवासी रुग्ण अब्दुल जलील अब्दुल कादिर आणि इर्शाद शहा कासम शहा या दोघांच्याही छातीत दुखू लागलं। यामुळे त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टर उपस्थित राहू शकल्यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाही। यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला है। मैं बलगांव में रहता, यहाँ पर पीएससी में आया, मेरे चचा बुलाए हमने यहाँ पर। तो यहाँ पर जैसा ट्रीटमेंट हुआ नहीं, तो यहाँ पर जैसा जो कर्मचारी है वो अटेंडर भी है, वो यहाँ पर मौजूद थे। हम आए थे, यहाँ पर डॉक्टर मौजूद नहीं थे, जो कि डॉक्टर की जैसा हमारी मालूम पड़ा कि ड्यूटी है 8 बजे से, यानी 24 घंटे। तो वो डॉक्टर अभी तक के हमने फ़ोन भी लगाए तो बोले, हमने लगाए थे फ़ोन 10:30 बजे, तो अभी 12:30 भी बज गए, तो हमारे बोले थे कि आधे घंटे में आ रहे करके। तो एक पेशेंट हमारे बाद में भी आया, तो वो बहुत सीरियस था, उसका ब्लड प्रेशर 180 था। तो वो पेशेंट को अब मजबूरन उनको दूसरे दवाखाने में लेके जाना पड़ा। अब ये जो हमारा पेशेंट अंदर है, ये पेशेंट को लैट्रिन लगी हुई है, उसके बाद में उनको चक्कर आ रहे हैं, यानी गलावट होता है। तब ये जो कर्मचारी है, सिस्टर है, ये इलाज कैसा करेंगे? इसके ऐसे डॉक्टर यहाँ पर होना मौजूद है ना, तो ये डॉक्टर का काम है, तो ये डॉक्टर अभी तक के आ रहे क्यों नहीं? इनकी ड्यूटी है तो ये ड्यूटी निभा रहे क्यों नहीं? इसका मसला क्या है? इनके 8 बजे से जब ड्यूटी है तो 8 बजे यहाँ पर मौजूद रहने को ना, तो अब ये हम गरीब लोग ये आएंगे तो ये कहाँ पर जाएंगे? कौन से डॉक्टर को बताएंगे? अब हमारे पास पैसे रहेंगे तो सही बात है। अब ये पीएससी का कैसे रहती कि चलो भाई गरीब गुरुबाव के लिए, तो जब ये पीएससी है तो ये पीएससी रहने का मतलब ही नहीं है ना। डॉक्टर दक्ष आणि अनवाणे ह्या 2021 मध्ये वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या होत्या। गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्याकडे वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रभारी वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी आहे। मात्र त्या आपल्या जबाबदारीला सातत्याने काळीमा फासतात। वलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर उगले काही दिवसांआधी अपघाताचा रुग्ण घेऊन दवाखान्यात गेले, मात्र तेव्हा देखील डॉक्टर हजर नव्हत्या। दरम्यान डॉक्टर त्यांच्या वडिलांसह रुग्णालयात आले। यावेळी सरपंचांनी विचारणा केली असता डॉक्टरच्या वडिलांनी सरपंचाला शिवीगाळ केली आणि पोलिसांना बोलवून त्यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली। यातच डॉक्टर दक्ष आणि अनवाणे यांच्या त्रासाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। तर डॉक्टर दक्ष यांनी अमरावतीचे पोलीस आयुक्तांना देखील खोटी तक्रार दाखल करून रुग्णसेवकांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी वलगाव पोलिसांनी 2 रुग्णसेवकांवर गुन्हा देखील दाखल केला आहे। तर याकडे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा लक्ष देतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे।